मॅप काय आहे की मॅप आपण स्वतः मॅप जो आहे मॅप या ठिकाणी आपण भरला पाहिजे. महाराष्ट्राचे जे कोरे नकाशे बघा आपण 8वी 9वी 10वीला हे नकाशे भरायचो बघा मित्रांनो. येते लक्षामध्ये की महाराष्ट्राचे नकाशे आपण भरायचो. मग याची सुरुवात केली पाहिजे आपण जिल्ह्यापासून. मग 36 जिल्हे आपण त्या नकाशावर अगोदर भरले पाहिजे. मग त्यानंतर आपण प्रशासकीय विभाग भरायला शिकलो पाहिजे. मग त्यानंतर आपण जे प्राकृतिक जो भूगोल आहे आपला, मग यामध्ये मग डोंगर रांगा असतील, मग काही उपरांगा असतील, मग नद्या असतील, पर्वतरांगा असतील, हे सगळं जर का आपण त्या मॅपवर भरायला शिकलो, 4-5 मॅप जर आपण भरले भूगोलामध्ये, तर हे 4-5 मॅप भरल्यानंतर मग एक कॉन्फिडन्स येतो आणि भूगोलाचा जो आवाका आहे बघा, खनिज सुद्धा आपण मॅपवर भरू शकतो. मग एक दिवस आपण खनिज भरायचे, मग एक दिवस आपण नद्या भरायच्या, मग एक दिवस आपण काय केलं पाहिजे, पर्वतरांगा घेतल्या पाहिजे. मग असे जर एक 4-5 ॲस्पेक्ट 4-5 जर गोष्टी आपण या नकाशावर आपण जर व्यवस्थितरित्या दाखवल्या, तर निश्चितच आपला भूगोलामध्ये जो पहिला स्कोर होता 7-8 असेल किंवा 10 असेल किंवा 12 असेल, तर निश्चितच त्यामध्ये प्लस या ठिकाणी आज होणार आहे. आणि ते आपण 2025चा जो कंबाईनचा पेपर आहे या माध्यमातून हा ॲनालिसिसचा जो पॅटर्न आहे या ठिकाणी आपण तो समजून घेणार आहोत. तर चला आपण ॲनालिसिसला या ठिकाणी सुरुवात करूया. आता बघा, पहिला प्रश्न आहे, तर खालील विधानांचा विचार करा. त्यामध्ये काही विधानं दिली आहेत आपल्याला. त्यामध्ये पहिलं विधान आहे बघा, रायरेश्वरापासून शिंगणापूरपर्यंत पसरलेल्या रांगेला शंभू महादेव डोंगर रांग असे म्हणतात. पहिलं स्टेटमेंट आहे आपलं. दुसरं विधान आहे, सातपुडा पर्वतरांगामुळे नर्मदा आणि तापी या नद्यांचं खोरं हे अलग झालं आहे. तिसरं विधान आहे, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेमुळे गोदावरी व भीमा या नदींचं खोरं हे अलग झालेलं आहे. ठीक आहे. तिसरं विधान आहे, चौथं विधान आहे, गोदावरी व तापी नद्यांच्या खोऱ्यांना विभक्त करणारी सातमाळा अजिंठा डोंगर रांग आहे. आता बघा, हे स्टेटमेंट जर वाचले आपण तर कन्फ्युजन होतं, पण जर एक बेसिक मॅप जर आपण लक्षात ठेवला तो आपण बघून घेऊया. एक नद्यांचा एक मॅपच्या आधारे आपण तो समजून घेऊया. एक नद्यांचा जर आपण एक बेसिक मॅप आपण समजून घेतला, एक महाराष्ट्राचा हा असा नकाशा आहे आपला. आता बघा की दरवेळेस आपल्याला याची गरज पडणार आहे. आता बघा, ह्या इकडे जो आहे हा आहे विंध्य पर्वत. विंध्य पर्वत आहे. ह्या इकडे जे आहे हे आहे सातपुडा पर्वत रांग आहे. त्याच्यानंतर आपण याला नाव देऊन टाकूया, हे आहे विंध्य विंध्य पर्वत. त्यानंतर हा आहे सातपुडा पर्वत. त्याच्यानंतर त्याच्या खालची महत्वाची पर्वतरांगा आहे सातमाळा अजिंठा डोंगर रांगा आहेत. त्यांना आपण नाव देऊन टाकूया सातमाळा सातमाळा अजिंठा डोंगर रांगा आहेत. त्याच्यानंतर या इकडे आणि ही सुद्धा एक डोंगर रांग आहे. आता बघा, ही आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग आहे. ही आहे शंभू महादेव डोंगर रांग. आता या महत्वाच्या डोंगर रांगा आपल्याला एकदाच करून ठेवायच्या आहे. हा मॅप जो आहे एकदाच लक्षात ठेवायचा आहे आपल्याला. आता या डोंगराच्या दरम्यान काही नद्या वाहतात पहा. नद्यांना आपण एका वेगळ्या रंगाने घेऊ.
या डोंगराच्या दरम्यान काही नद्या वाहतात. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी महाराष्ट्राच्या सीमेवरून वाहणारी नदी आहे ती म्हणजे नर्मदा नदी बघा, पश्चिम वाहिनी नदी. त्याचप्रमाणे ह्या इकडे वाहणारी नदी आहे ही आहे तापी नदी, अशी पश्चिमेला वाहणारी नदी. त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी ब्रह्मगिरी पर्वतामध्ये वाहणारी उगम पावणारी नदी आणि ही इकडे अशी हे आहे गोदावरी. त्यानंतर ह्या इकडे हे आहे भीमा नदी आणि ही जी आहे कृष्णा नदी. येस. आता बघा, नद्या, महाराष्ट्रातील प्रमुख नद्या दरवर्षी आयोग प्रश्न विचारतो आपल्याला. याला जर शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवायचं असेल तर बघा, आपण हे विनसा, तासागो, भी, शंक्रू. विनसा, तासागो, भी, शंक्रू असं आपण लक्षात ठेवू शकतो. विंध्य आणि सातपुडा या दरम्यान वाहणारी नदी आहे नर्मदा. आपण या ठिकाणी बघू शकतो विंध्य पर्वत आणि सातपुडाच्या दरम्यान वाहणारी नदी आहे नर्मदा. त्यानंतर इकडे आहे सातपुडा पर्वत रांग आहे. त्याच्यानंतर इकडे सातमाळा अजिंठा डोंगर रांगा आहे. हे हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगा आहे. शंभू महादेव डोंगर रांगा आहे आणि हे आहे कृष्णा नदी. ठीक आहे. ही टॅगलाईन जर आपण लक्षात ठेवली तर कोणत्या डोंगराच्या दरम्यान कोणती नदी वाहते हे आपला जो प्रश्न विचारलेला आहे आपल्याला कंबाईनला, तो प्रश्न आपला या ठिकाणी सुटू शकतो. आता बघा, मग पहिलं स्टेटमेंट आहे रायरेश्वरापासून तर शिंगणापुरेपर्यंत पसरलेल्या डोंगर रांगेला आपण शंभू महादेव डोंगर रांग म्हणतो. करेक्ट. पहिलं स्टेटमेंट आपलं हे करेक्ट आहे. दुसरं स्टेटमेंट आहे की सातपुडा पर्वतामुळे नर्मदा आणि तापी या नद्यांचं खोरं अलग झालं आहे. तर हे सुद्धा स्टेटमेंट जे आहे ते आपलं करेक्ट आहे. तिसरं वाक्य आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेमुळे गोदावरी आणि भीमा या नद्यांचे खोरे सुद्धा वेगळे झाले आहे. हे सुद्धा स्टेटमेंट आपलं राईट आहे. त्याचप्रमाणे गोदावरी व तापी नद्यांच्या खोऱ्यांना विभक्त करणारी रांग जी आहे ती म्हणजे सातमाळा आणि अजिंठा डोंगर रांग आहे. हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. त्यामुळे डायरेक्टली आपण चौथ्या पर्यायाकडे जाऊ शकतो. 4 नंबरचा जो पर्याय आहे, कारण इकडे पहिल्यामध्ये काय म्हणलं, फक्त विधान अ बरोबर आहे. इकडे विधान अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. बरोबर. इकडे जे आहे विधान अ, ब आणि क बरोबर आहेत. चौथा जो पर्याय आहे त्यामध्ये आपण बघू शकतो वरील सर्व विधाने हे बरोबर आहेत. राईट. चला जाऊया आता आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. सेकंड क्वेश्चन जो आहे यामध्ये बघा की 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी 3 जिल्ह्यामध्ये ऋणात्मक लोकसंख्या वाढीचा दर हा सर्वाधिक दिसतो. बघा, आता इथं हा एक शब्द आहे ऋणात्मक लोकसंख्येचा, हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. ऋणात्मक लोकसंख्या वाढीचा दर विचारलेला आहे आणि त्यामध्ये काय म्हटलं त्याने की दर हा सर्वाधिक दिसतोय. बघा, मग आता 2011 म्हणजे 2001 पासून ते 2011 पर्यंत जी दशकीय वाढ आहे त्या संदर्भातला हा प्रश्न आहे. आणि ऋणात्मक म्हटलंय. आता निगेटिव्ह जर म्हटलं या 10 वर्षामध्ये लोकसंख्येचा निगेटिव्ह वाढीचा दर जो आहे, आपण जर ऑप्शन बघितले या ठिकाणी मुंबई उपनगर आहे, सिंधुदुर्ग आहे, रत्नागिरी आहे. इकडे मुंबई शहर आहे, सिंधुदुर्ग आहे, रत्नागिरी आहे. इकडे सुद्धा मुंबई उपनगर आहे, सिंधुदुर्ग आहे आणि इकडे पालघर आहे. इकडे मुंबई शहर आहे, सिंधुदुर्ग आणि पालघर आहे. म्हणजे सगळ्या याच्यामध्ये बघा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर कॉमन आहे. आता ऋणात्मक म्हटलेलं आहे, लक्षात घ्या. आता ऋणात्मक हे कशामुळे म्हटलंय त्यांनी की जी वाढ आहे या 10 वर्षामध्ये म्हणजे 2001 ते 2011 या दरम्यानची जी काही वाढ आहे ती निगेटिव्ह ग्रोथ म्हटलेला आहे. म्हणजे ग्रोथ तर झाली परंतु ती निगेटिव्ह आहे. तर त्याचा पर्याय आहे आपल्याला थोडंसं पाठ पाहिजे, आकडे जर माहीत पाहिजे
याचा सेकंड नंबरचा ऑप्शन आहे, म्हणजे मुंबई शहर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे त्याचं उत्तर आहे. बरोबर. आता बघा, हा सुद्धा फॅक्च्युअल डेटा आहे. थोडंसं पाठ पाहिजे किंवा थोडासा जर गेस घेतला आपण या ठिकाणी तर होऊ शकतं की संचालनालय खनिज विभाग नागपूर 2014ची ही आकडेवारी विचारण्यात आली आपल्याला की यामध्ये लोह खनिजाचे साठे हे खालीलपैकी सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बरोबर. आता बघा, इकडे भंडारा आहे, सिंधुदुर्ग आहे, गडचिरोली आहे आणि चंद्रपूर आहे. आता भंडारा तर नाही होऊ शकत आणि सिंधुदुर्ग पण नाही. मग पर्याय जर आपण थोडासा बघितला तर गडचिरोली आणि चंद्रपूरच्या बाबतीमध्ये आपला लोह खनिजाच्या साठ्याच्या संदर्भामध्ये होऊ शकतं, आपला गेस त्या ठिकाणी जाऊ शकतो. पण याचं उत्तर आहे एक्झॅक्ट जर बघितलं तुम्ही तर ते आहे गडचिरोली इज द राईट आन्सर. आता पुढचा प्रश्न. आता हा जो प्रश्न आहे याला पण असं वाटतं, बऱ्याचशा मुलांना हा प्रश्न सोडवताना असं वाटतं हा खूप अवघड प्रश्न आहे. पण थोडीशी ट्रिक जर आपण या ठिकाणी लक्षात ठेवली, बघा याला जर आपण असे 4 सेक्शन केले, ए बी सी आणि डी आणि ई, ए बी सी डी वाटलंच तर ह्या इकडे घेतो, ए बी सी टी आणि ई असे 5 जर हे लेटर्स आपण लक्षात घेतले बघा, तर एचा काय अर्थ होतोय, ए म्हणजे काय आहे की त्या ठिकाणी एकदम उष्ण, ऑलवेज हॉट. आपण जर लक्षात ठेवलं हे ऑलवेज या ठिकाणी काय आहे, हॉट आहे म्हणजे उष्ण आहे. एचा काय अर्थ होतोय, ऑलवेज हॉट लक्षात ठेवायचंय आपल्याला. बीचा काय अर्थ होतोय की बिना पाणी लक्षात ठेवायचंय, म्हणजे पाणी नाही त्या ठिकाणी, म्हणजे ते वाळवंट असू शकते. ए म्हणजे काय आहे, अरिड आहे किंवा हॉट आहे. बी म्हणजे पाण्याची कमी आहे. आणि सीचा काय अर्थ होतोय, कम्फर्ट आहे, कम्फर्टेबल आहे, कम्फर्टेबल झोन आहे असं ठिकाण आहे. डीचा काय अर्थ होतोय की डॅम कोल्ड म्हणजे शीत. डीचा अर्थ घ्यायचा आहे आपल्याला डॅम कोल्ड म्हणजे थंड आहे. आणि ईचा काय आहे, एक्स्ट्रीम कोल्ड आहे. ई सुद्धा काय आहे, कोल्ड आहे पण एक्स्ट्रीम कोल्ड आहे. म्हणजे डी आणि ई हे कशा संदर्भात आहे, कोल्डच्या संदर्भात आहे. आता बघा याचा काही फायदा आपल्याला होऊ शकतो का. मग याच्यातले जर लेटर्स बघितले आपण, ए जर चेक केला, बघा ए कुठं आहे तो एकदा बघून घ्या, AMW. मग ए काय म्हणतोय आपण, ए काय बघितलं, हॉट. हॉट म्हणजे काय, उष्णकटिबंधीय. आता उष्ण जर म्हणलं तर इथं सुद्धा उष्णकटिबंधीय आणि इथं वाळवंट म्हणलेलं आहे आपण. परंतु बी ला आपण काय ट्रिक वापरलेली की बिना पाणी, म्हणजे अजिबात पाणी नाही, दोन्ही पण उष्ण आहे पण पाणी नाही. मग बी आपल्याला कशासाठी वापरणार आहे, आपण बी वाळवंटासाठी वापरणार आहोत. मग बघा, मग ए ची जोडी जी आहे ती कशा संदर्भात बसते बघा, 3 नंबरचा पर्याय. ए जो आहे इकडे, डी जो आहे त्या या ठिकाणी कुठं मॅच होतोय आपला, उष्णकटिबंधीय मोसमी. मग डी वाला जो आहे, मग डी म्हणजे हे बघा, डी 3 नंबरचा पर्याय. याला जर आपण इथे ए बी सी आणि डी जर केलं तर डी कोणासोबत मॅच होतोय, 3 नंबरचा. तर बघा इथं मॅच होतोय. ए कोणासोबत मॅच होतोय इथे, एचा काय पर्याय तिकडे समोर बघा, ए मिझोथर्मल आहे, त्याला थोडं बाजूला ठेवा आपण. पण बी बघा, बीचा कोणासोबत मॅच होतोय, उष्ण वाळवंट, जो PWHW जो आहे. तर बी कशासोबत होतोय, बी आपण म्हटलंय बिना पाणी, वाळवंट. सी जो आहे DFC, आपण सी काय बघितलं, कोल्ड, कम्फर्ट आहे. इथे सी काय आहे, DFC आहे, डी आहे. मग डी कशामध्ये येतोय, कोल्ड मध्ये येतोय. मग सीचा पर्याय जो आहे 2 नंबर म्हणजे थंड आणि आर्द्र. मग असं ABCD जर आपण लक्षात ठेवलं तर या जोड्या ज्या आहे मॅच होतात. म्हणजे बघा काय झालं, ए जो आहे, ए हा 4 नंबरला मॅच झाला, राईट. इकडे बी जो आहे, बीचा काय ऑप्शन आहे, मॅच झालाय आपला तो बी हा 1 नंबरला मॅच झाला म्हणजे असा. आणि तिसरा जो आहे सी DFC हा 2nd नंबरला मॅच झाला म्हणजे असा. तर ABCD जर लक्षात ठेवलं तर हा प्रश्न आपला सहज सुटू शकतो. आता बघा,
नद्याच्या संदर्भात प्रश्न आहे. मी आधी सुद्धा सांगितलं होतं की आपल्याला मॅप बेस जॉग्राफी थ्रू मॅप्स एक लक्षात ठेवा की भूगोलाला जर जास्तीत जास्त आपण मॅप्सचा जोड दिली, मॅप जर का वापरले तर निश्चितच आपले जे स्कोर आहे, आपले जे मार्क आहेत ते या ठिकाणी नक्की वाढू शकतील. आता बघा काय स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट विचारामध्ये घ्यायचे आहे आणि त्यापैकी कुठले बरोबर आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. बरोबर की चिनाब नदी ही जोजिला खिंडीजवळ उगम पावते. बघा पहिलं स्टेटमेंट आहे. सेकंड काय आहे की रावी नदीचा उगम हा रोहतांग खिंडीजवळ होतो, हे बरोबर आहे. रोहतांग खिंडीजवळ होतो हे राईट आहे. सतलज नदीचा उगम हा राकस सरोवराजवळ होतो, राकस तलाव किंवा राकस सरोवराजवळ होतो. आणि ही जी आहे की जम्मू अँड काश्मीर खिंडीजवळ उगम पावते, चिनाब. हे थोडंसं माहीत पाहिजे आपल्याला. जर आपण मॅप वगैरे जर भरले, जसे महाराष्ट्रात भरणार आहोत तसे जर आपण भारतातल्या काही महत्त्वाच्या नद्या, मग फॉर एक्झाम्पल सिंधू नदी आहे, सिंधूच्या काही उपनद्या आहे, गंगा नदी आहे, तिच्या काही उपनद्या आहे, हा जर मॅप आपण भरून घेतला तर हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला सुटतो. आणि मग पहिलं चूक आहे, मग ए ज्यामध्ये चूक आहे ते आपलं उत्तर नसणार आहे. मग काय आहे आपला पर्याय क्रमांक 3, बी आणि सी इज राईट. आता बघा महाराष्ट्राच्या पर्जन्याच्या संदर्भात आहे हा प्रश्न, तो आपण जरा नीट समजून घेऊया या ठिकाणी. बघा की महाराष्ट्रात पावसाळ्याच्या आरंभी, पावसाच्या सुरुवातीला पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना वायुदाब हा कमी कमी होत जातो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर पावसाचं आगमन होत असेल तर वायूचा जो दाब आहे, प्रेशर, हे कमी असतं का? थोडक्यात एक जरी लक्षात ठेवलं, बघा काय सध्या आपण उन्हाळा अनुभवतोय, याच्यानंतर लगेच मान्सूनला आगमन होणार आहे, पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. आता ज्या वेळेस पावसाळ्याला सुरुवात होणार आहे किंवा झालेला आहे त्यावेळेला मग भारत असेल किंवा महाराष्ट्र असेल, आपण एका याच्या माध्यमातून समजून घेऊ, डायग्रामच्या माध्यमातून त्याला. बघा सपोज आपण जर महाराष्ट्राचा विचार केला, त्यांनी काय विचारलंय आपल्याला, जर सपोज हा आपला महाराष्ट्र आहे, हा जो प्रेशर आहे, प्रेशर हा विचारलेला आहे त्यांनी की हा नेमका कसा आहे. तर हे कायम लक्षामध्ये असू द्या की हा जो दाब आहे, हा दाब कसा आहे? कमी दाब. हा कमी दाब आहे आणि कमी दाब आहे म्हणूनच काय होतं, हे वारे जे आहे अशा पद्धतीने येत आहे, नैऋत्य मोसमी वारे. हे नैऋत्य मोसमी वारे अशा पद्धतीने अट्रॅक्ट होत आहे कुणीकडून? जास्त दाबाकडून. जास्त दाबाकडूनच कमी दाबाकडे वारे वाहतात. फ्रॉम हाय प्रेशर, जास्त दाबाकडूनच कमी दाबाकडे वारे वाहतात. भारताचा विचार केला, भारताच्या संदर्भात सुद्धा हे विधान लागू पडतं, महाराष्ट्राच्या संदर्भात सुद्धा हे विधान लागू पडतं. कारण ज्या वेळेला तापमान जास्त असतं, दोन गोष्टी भूगोलामध्ये पक्क्या करून ठेवा, काय की ज्या वेळेला सपोज ही कन्सेप्ट समजून अजून चांगल्या, सपोज ह्या इकडे सूर्य आहे, सन आहे. मग आता सूर्य आहे, सूर्याच्या उष्णतेने काय होणार? जमीन तापमान, आणि जमीन तापणार, आणि जमीन जर का तापली तर ही जी लगतची हवा आहे जमिनीला लागून ही विरळ होत जाणार, बरोबर, लांब लांब जाणार. आणि मग जास्त तापमान ज्या ठिकाणी असतं, हा फॉर्म्युला कायम लक्षात असू द्या भूगोलामध्ये, का नवीन स्लाइडवर घेऊ आपण, हे कायम लक्षात असू द्या की ज्या वेळेला सपोज या ठिकाणी की ज्या वेळेला सूर्य आहे, जमीन आहे, ज्या वेळेला जास्त तापमान असेल, कायम लक्षात असू द्या, जर जास्त तापमान असेल तर कायम लक्षात ठेवा दाब कसा असतो? कमी दाब. आणि जास्त दाबाकडूनच कमी दाबाकडे वारे वाहतात. फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर, जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वारे वाहतात. म्हणजे मान्सूनच्या सुरुवातीला, पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर जी सिच्युएशन असते ती कुठली? आता सध्या म्हणजे अजून काही दिवसानंतर आपण अनुभवणार आहोत. तापमान तर जास्त आहे, जेवढं जास्त तापमान असेल तेवढं आपण पावसाला काय करत असतो? अट्रॅक्ट करत असतो. हे वारे कुठले आहे? जास्त दाबाकडून कमी समुद्रावरून वारे येतात, म्हणून त्याला मोसमी वारे म्हटलं जातं. ठीक आहे, बघा त्या आपण आपल्या प्रश्नाकडे जाऊया. पहिलं स्टेटमेंट बघा
महाराष्ट्रात पावसाळ्याच्या आरंभी पश्चिमेकडून आपण आत्ताच पाहिलं, पश्चिमेकडून पूर्वेकडे जातोय आपण, तर वायुदाब हा कमी कमी होत जातो. जसजसं आपण पूर्वेकडे जाणार आहोत, हा वायुदाब जो आहे हा कमी कमी होत जाणार. तो फर्स्ट स्टेटमेंट इज द राईट. पहिलं वाक्य अगदी बरोबर आहे. दुसरं वाक्य बघूया. राज्यातील पर्जन्याचे वितरण म्हणजे पावसाचं वितरण प्रामुख्याने नैसर्गिक वनस्पतीच्या वितरणावर अवलंबून आहे का सांगा. म्हणजे पावसाचं वितरण आपण प्रणाली बघतोय मित्रांनो, लक्षात घ्या. आणि हे वनस्पतीच्या वितरणावर अवलंबून आहे का. म्हणजे जिकडं झाडं वितरण जे आहे वनस्पतीचे त्यावर डिपेंड असणार आहे का. त्यावर पण आहे, म्हणजे झाडांवर पण आहे. पण जी ऍक्च्युअल मान्सून आहे आपला, ऍक्च्युअल मान्सून जो काम करतो तो कशावर काम करतोय, या प्रेशरवर काम करतोय. जे पहिलं स्टेटमेंट मध्ये आपण ते पाहिलं बघा. याला थोडं होल्ड करा वाटलंच तर, या संदर्भात जर डाऊट असेल. बघा पुढचं वाक्य पाहूया आपण, सी नंबरचं. नैऋत्य मोसमी वारे घाट माथ्यावरून, म्हणजे घाटमाथा ह्या असा जो सह्याद्री आहे घाटमाथा, त्याच्यावरून पूर्वेकडे जातात तेव्हा त्यांची बाष्पधारण क्षमता जी आहे ती वाढते. आता पुढचं पण वाक्य वाचून घेऊ आपण. विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचं प्रमाण हे वाढत जातं. बघा एका याच्या आधारे याला आपण समजून घेऊ. आपला सह्याद्री, याला हा आहे कोकण, सह्याद्री आणि हा आपला आपण मराठवाडा रिजन आणि हा आपला विदर्भ. अजून एक घेऊ, अवर्षणग्रस्त प्रदेश आणि आपला समजा हा मराठवाडा. ठीक आहे. आता बघा ह्या इकडे असेल सूर्य आणि हे इथं समुद्र आहे समजा. आता बघा हे बाष्पयुक्त ढग आहेत, राईट. हे असे जाणार पुढे. या ठिकाणी जोरदार वृष्टी होते हे आपल्याला माहिती आहे. आता एका उंचीवर गेल्यानंतर हे ढग जे आहे एका विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर काय होते, ढगांना थंड हवा लागते. उंचीमध्ये वाढ झाली तर बाष्पधारण क्षमता कमी होते, लक्षात घ्या. काय उंचीमध्ये ज्यावेळेस वाढ होते, म्हणजे बघा ढग एका उंचीत वाढ किंवा घट कसं लक्षात ठेवायचं, उंचीमध्ये वाढ झाली तर बाष्पधारण क्षमता कमी होते. आणि कायम लक्षात ठेवा, कमी दाब आणि कमी बाष्पधारण क्षमता असेल, कमी दाब आणि कमी बाष्पधारण क्षमता असेल. बाष्पधारण क्षमता म्हणजे काय नेमकं, बाष्प तयार करण्याची जी प्रक्रिया आहे, म्हणजे पाण्याची वाफ होते आणि त्या वाफेपासून काय होतात, ढग बनतात. तर ती जी बाष्प स्वतःमध्ये बाष्प सामावून घेण्याची प्रक्रिया जेव्हा पूर्णपणे थांबते, संतृप्त होतात, सॅच्युरेटेड होतात ते ढग, त्यावेळेस पाऊस पडतो, लक्षात घ्या. मग ते बाष्प धारण करण्याची क्षमता या ठिकाणी काय झालेली राहते, ती कमी झालेली असते. बाष्प धारण क्षमता या ठिकाणी कशी असते, ती कमी झालेली असते. पहा, आणि कमी झालेली असते म्हणून या ठिकाणी जोरदार वृष्टी होते, मुसळधार वृष्टी होते सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये. आता जसं यांनी हे डोंगर घाटमाथा ओलांडला या ढगांनी, कारण पश्चिमेकडून पूर्वेकडे जात आहे, जसा यांनी हा घाटमाथा ओलांडला काय झालं, हे उतारावून ढग उतरू लागले. तर बघा यांच्या उंचीमध्ये पण वाढ झाली, उंचीमध्ये पण वाढ झाली आणि यांची जी बाष्प धारण क्षमता आहे त्यामध्ये पण वाढ झाली. म्हणजे स्वतःमध्ये बाष्प सामावून घेण्याची प्रक्रिया जी आहे ही आणखी वाढली. बाष्प धारण करून घ्यायची क्षमता सुद्धा काय झाली, वाढली. मग आता पाऊस पडणार आहे का या ठिकाणी, नाही. बाष्प धारण क्षमता ज्या वेळेला जास्त असते त्यावेळेला पाऊस पडत नसतो, कारण बाष्प निर्माण करण्याची प्रक्रिया, बाष्प सामावून घेण्याची प्रक्रिया ही चालू राहते, त्यावेळेला पाऊस नसतो. बाष्प तयार करण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबली पाहिजे तेव्हा पाऊस पडतो, जसं इकडे सह्याद्री पर्वतावर आपल्याला बघायला मिळालं. आणि याला आपण काय म्हणलेलं आहे, अवर्षणग्रस्त प्रदेश. कशामुळे,
कारण ढग काय झाले, ढग डोंगर उतारावर आले, इथं तापमान वाढलं आणि हे ढग असे वर गेले. आणि आता मग अशा पद्धतीने हे इकडे विदर्भामध्ये, तर मग हा निश्चित पावसाचा प्रदेश म्हणतो आपण. 70 सेंटीमीटर पर्जन्याची नोंद होते. तो म्हणजेच काय, अवर्षणग्रस्त प्रदेश, रेन शॅडो झोन ऑफ कंट्री किंवा महाराष्ट्राचा आपल्या. तर अशा पद्धतीने हा पॅटर्न आहे. आपल्या प्रश्नाचा संदर्भ जो आहे तो आपल्याला या ठिकाणी मिळतो अशा पद्धतीने. आणि मग बघा की नैऋत्य मोसमी वारे घाटमाथ्यावरून पूर्वेकडे जातात तेव्हा त्यांची बाष्पधारण क्षमता वाढते आणि म्हणून पाऊस पडत नाही. विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना पावसाचं प्रमाण वाढतं. आता एका विशिष्ट उंचीवर गेल्यावर विदर्भामध्ये काय झालं पुढे, की त्या उंचीवर गेल्यामुळे ढगांना थंड हवा लागली. एका उंचीवर गेल्यामुळे ढगांना थंड हवा लागली त्या ठिकाणी पाऊस निश्चित पडतो आणि म्हणून त्याला म्हणलेलं आहे निश्चित पावसाचा प्रदेश. आणि म्हणून मग आता आपलं यामधलं ए बरोबर आहे, बी च्या बाबतीमध्ये नाही का नैसर्गिक वनस्पतीच्या वितरणावर अवलंबून नसतं, आणि सी बरोबर आहे, डी बरोबर आहे. ए, सी आणि डी ज्या पर्यायामध्ये आहे ते आपलं उत्तर असेल. चला आता पुढचा प्रश्न आहे बघा. आता याच्यामध्ये थोडंसं माहिती पाहिजे आपल्याला, किंवा एक जरी स्टेटमेंट बद्दल थोडीफार आयडिया असेल तरी हा प्रश्न आपला या ठिकाणी सुटू शकतो. बघा, कामठी कोळसा क्षेत्र जे आहे आम नदीच्या खोऱ्यात आहे. ठीक आहे, माहित नाही समजा, उदाहरणार्थ आपल्याला पुढे जाऊ आपण. वर्धा खोऱ्यातील कोळसा क्षेत्र चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये विभागले आहे. जर थोडाफार अभ्यास असेल तर इथं गेस लागू शकतो की वर्धा नदी म्हणलेला आहे बघा, चंद्रपूर आणि यवतमाळच्या खोरं म्हटलेलं आहे, जिल्ह्यामध्ये विभागला आहे असं म्हटलेलं आहे, त्यामुळे होऊ शकतो गेस आपला. आता बघा, उमरेड कोळसा क्षेत्र हे कन्हान नदीच्या खोऱ्यात आहे. पुढे महाराष्ट्रातील तुर्भे या ठिकाणी कॅनडाच्या साह्याने अप्सरा आणि ब्रिटनच्या साह्याने सायरस या अणुभट्ट्या उभारण्यात आल्या आहेत. आता इथं जर थोडंफार आपला वाचन असेल तर आपल्याला हा प्रश्न सुटू शकतो. डी स्टेटमेंट आपण जर बघितलं तर तुर्भे या ठिकाणी जी अणुभट्टी अप्सरा उभारण्यात आली ती कोणाच्या मदतीने उलट करण्यात आलंय बघा, मिसमॅच करण्यात आलंय. एक लक्षात ठेवा, ज्या वेळेला हे कॉमन फॅक्टर दिले जातात, इकडं पण दिलेलं आहे कॉमन पहिल्या अर्ध्या स्टेटमेंटमध्ये आणि इकडे कॉमन दिलेलं आहे, तर थोडासा ट्रिक्स या ठिकाणी आपण वापरू शकतो. अशी क्रॉसवाली टेक्निक याला लागू पडते पहा. जर कॉमन दिलेला असेल तर आपण त्याला क्रॉस करू शकतो पहा. ही क्रॉसवाली टेक्निक वापरू शकतो आपण. म्हणजे कसं, जे इथं कॅनडा म्हटलंय त्यांनी, तर कॅनडा कुठं लावणार आहे आपल्याला, इथे लागणार आहे बघा ब्रिटनला. म्हणजे ब्रिटन आपलं इकडे जाईल आणि जे कॅनडा आहे ते इकडे येईल. त्यामुळे मग डी ज्या पर्यायामध्ये आहे ते माझं उत्तर नसणार आहे पहा. ही याच्यामध्ये आहे, काय म्हटलंय तुम्हाला त्यांनी, चुकीची आहेत म्हटलेलं आहे, पण लक्षात घ्या हे पण महत्वाचं आहे. आपल्याला चुकीची विधाने आहेत ते विचारलेलं आहे, डायरेक्ट चूक कुठले आहे. मग डी आपल्या पर्यायामध्ये आहे, म्हणजे डी असणार आहे आपल्याला. डी याच्यामध्ये डी असणार आहे, हे उडाला, हा उडाला. ठीक आहे. आता बघा, इकडे सुद्धा तसंच केलं त्यांनी. कामठी आणि उमरेड कोळसा क्षेत्र हे कॉमन मध्ये राईट. मग इथं सुद्धा आपण ही क्रॉसवाली टेक्निक वापरू शकतो. कामठी क्षेत्र आहे कोळसा क्षेत्र, खाली सुद्धा एक उमरेड कोळसा क्षेत्र आहे, बरोबर. क्रॉसवाली टेक्निक होऊ शकते. मग पहा, हे कामठी जे आहे कन्हान नदीच्या खोऱ्यामध्ये आहे, उमरेड जे आहे ते आम नदीच्या खोऱ्यामध्ये आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक चुकीचं म्हटलेलं आहे, त्यांनी क्रॉस केलंय. त्यामुळे ए, सी आणि डी हा आपला हे होतोय. आता बघा, पाणलोट क्षेत्र कार्यक्रम जो आहे, खालीलपैकी कोणते उद्देश आहे त्या पाणलोट क्षेत्राचे. आता बघा, भूमी उपयोजन होऊ शकतो का आणि उत्पादनात पर्याप्त वाढ करणे. आता भूमीचं जर उपयोजन झालं तर उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते का, तर निश्चित होऊ शकते. वाहत्या पाण्याला नियंत्रित करून भूमीचे धूप किंवा क्षरण थांबवल्या जाऊ शकतं का, हा उद्देश असू शकतो का, तर असू शकतो. गुंतवणूक कमी आणि उत्पादन खर्चामध्ये वाढ करणे. आता हा काही पर्याय असू शकतो का, सी वाला. थोडा विचार करा या ठिकाणी. सी काही राहू नाही शकत, त्यामुळे ज्यामध्ये सी आहे ते काही आपलं उत्तर नाही, परंतु ए आणि बी इज द राईट आन्सर. सरळ जर विचार केला आपण थोडाफार तर या ठिकाणी आपलं आन्सर हे निवडू शकतो. आता बघा, ऍग्रिकल्चर कृषीच्या संदर्भातलं हे आहे.
प्रश्न हा बघा काय म्हणताय की खालील विधाने पहा. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डाळिंब तंत्रज्ञान संशोधन केंद्र हे कुठं आहे? हे आहे लखमापूर, नाशिक मध्ये. ठीक आहे, ते बरोबर आहे. पहिलं स्टेटमेंट आपलं बरोबर आहे. दुसरं बघा, ठीक आहे, दुसऱ्याला होल्ड करू आपण. मग ज्यामध्ये आपलं पहिलं आहे ते आपलं राईट आहे. इथे सुद्धा पहिलं आहे नाही, याच्यात पण आहे, त्यामुळे हा उडाला. ठीक आहे. आता महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचे कार्यालय हे मुंबई इथे होते, हे पण स्टेटमेंट आपलं राईट आहे. त्यामुळे हे सी आहे, म्हणजे ज्यामध्ये ए आणि सी आहे. आता राहिला प्रश्न फुले यशोदा हे गव्हाचे नसून तर हे ज्वारीचे वाण आहे. त्यामुळे ए आणि सी हे आपलं राईट आहे. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट हिअर. पर्याय क्रमांक आपला हा 2 बरोबर आहे. आता बघा, जो पहिला प्रश्न होता तुम्हाला आठवत असेल पहिल्या स्लाइडमध्ये की नद्यांवर आधारित होता, डोंगर रांगा आणि नद्यांवर आधारित होता पहिला प्रश्न आपला. आपण त्याचं शॉर्टकट लक्षात ठेवलं होतं बघा, विनसा, तासागो, हाबी, शंक्रू. आता इकडे सुद्धा नदी प्रणालीवर प्रश्न आहे. काय म्हणता येते? खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? वैतरणा, तानसा या ज्या 2 नद्या आहेत या उल्हास नदीच्या उपनद्या आहेत. आता बघा, कोकणातील नद्याच्या संदर्भातला प्रश्न आहे. दरवर्षी आयोग काय करतो आपल्याला, एमपीएससी दरवर्षी आपल्याला नद्यावर, नदी प्रणाली हा फेवरेट प्रश्न आहे. कोकणातील नदीवर एक फिक्स प्रश्न आहे. पठारी नदी प्रणालीवर सुद्धा एक फिक्स प्रश्न आहे. 2 प्रश्न आपले हे कायम असतात, लक्षात घ्या. मग मला एक सांगा, एकदा जर का आपण तो नदी प्रणालीचा मॅप भरला, कसा भरायचा? कोकणातील नद्या एकदा भरून टाकायच्या आणि एक पठारावरील नद्या महाराष्ट्रातल्या तो एक मॅप भरून टाकायच्या. असे 2 स्वतंत्र मॅप जर का आपण भरले तर निश्चितच आपल्याला हे 2 प्रश्न जे आहे बोनस ठरतात आपल्यासाठी. बघा, मग कोकणातील नद्या हे वैतरणा असेल, खाली तानसा असेल आणि ही उल्हास नदी, कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी. ही वैतरणा स्वतंत्र वाहते, ही तानसा सुद्धा स्वतंत्र वाहते आणि ही आहे उल्हास नदी. त्यामुळे उपनद्या वगैरे काही नाही. ठीक आहे. काय म्हणताय पुढे की खानापूर पठाराच्या दक्षिणेला कृष्णा नदीचे खोरे आहे. बरोबर, सांगलीमध्ये हे खानापूरचं पठार आहे, त्याच्या खाली ही कृष्णा नदी अशी वाहते. कृष्णा नदी. आता त्यानंतर तिसरं काय आहे की मन्याड नदी खोरे हे गोदावरी नदी खोऱ्यात आहे. आता गोदावरी जर नदी बघितली आपण तर या इथे मन्याड नदी जी आहे इथं नांदेडमध्ये येऊन मिळते, मन्याड, आणि हे आहे आपली गोदावरी. त्यामुळे आता जर आपण स्टेटमेंट बघितले बघा, खानापूर पठाराच्या दक्षिणेला कृष्णा नदी खोरे आहे, म्हणजे बी हा आपला राईट आहे. मग ज्या पर्यायामध्ये बी आहे ते आपलं उत्तर असणार आहे. याच्यामध्ये बी आहे, याच्यामध्ये बी आहे, याच्यामध्ये बी आहे. बरोबर, इकडे आहे मन्याड नदी खोरे, म्हणजे सी नंबरचा पर्याय ज्यामध्ये आहे याच्यात सी आहे, याच्यात सी आहे. बरोबर, परंतु ए रॉंग आहे. या दोघांमध्ये पण आलंय बी आणि सी. त्यामुळे आन्सर काय आहे आपलं, तो 4th नंबर, 4 नंबरचा पर्याय हा आपला राईट आहे. तर अशा पद्धतीने आपण काय केलं, हे 10 प्रश्न बघितले. तर मित्रांनो, दिशा 2.0 ही बॅच आपली नुकतीच सुरू झाली आहे आणि याची फीस जी आहे आपल्या डायरेक्शन अकॅडमीने अगदी कमी ठेवलेली आहे, नाममात्र शुल्क आहे. 499 मध्ये ही संपूर्ण बॅच या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे आपण डायरेक्शन अकॅडमीचा ॲप हे डाउनलोड करायचं आहे आणि ही बॅच जी आहे आपण या ठिकाणी ती घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपण हे प्रश्न या ठिकाणी बघितले. तर या ठिकाणी आपण इथे थांबूया.